नमस्कार, मी आदिती ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा तुम्हाला काहीतरी नवीन असं दाखवणार आहे चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये। तर आजची व्हिडिओ आहे मसाला शेंगदाणे म्हणजेच मसाला पीनट्स। तर ती करण्यासाठी मी परफेक्ट साहित्य तुम्हाला सांगणार आहे, कसं कोणतं साहित्य लागतं। तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागेल। तर चला सुरुवात करूया। मसाला शेंगदाण्यासाठी साहित्य आहे, इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। थोडीशी साईज मोठी ठेवायची, छोटे छोटे शेंगदाण्यांचं नाही करायचं। त्याच्यानंतर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, मसाला घेतलेला आहे आणि इथे बेसन घेतलेला आहे। त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हिंग आहे, हळद आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि बेकिंग सोडा। मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी परफेक्ट मी माप सांगते। एक 4 टेबलस्पून आपला जो चमचा असतो कांदा पोहे खायचा, तो 4 चमचे बेसन घ्यायचं आहे। इथे मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता एक एक चमचा कमी करत जायचं आपल्याला। 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे। त्याच्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे, मक्याचं पीठ जे आहे ते 2 चमचे घेतलेलं आहे। त्याच्यानंतर तिखट जे आहे ते मी 1 चमचा वापरलेला आहे आणि हिंग थोडंसं टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि मीठ घ्यायचं आहे। इथे मीठ टाकते आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे, 1 चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे। मी इथे चमच्याने मिक्स करते, पण चमच्याने इतकं मिक्स होत नाही आहे, त्याच्यामुळे मी माझ्या हाताचाच वापर करते। हाताने एकदम पूर्ण हे जे पीठ आहेत सगळे ते मिक्स करायचे आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेते, हे जे शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून शेंगदाणे आणि ते पीठ मिक्स करायचं आहे। पहिलं पाणी न टाकता मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे पूर्ण सगळे मिक्स म्हणजे त्याला कोटिंग केलेलं आहे ह्यानी आणि नंतर तेल टाकते, 1 चमचा तेल टाकलेला आहे, परत मिक्स करायचं आहे आणि आता पाण्याचा वापर करायचा आहे। पण पाणी जे आहे ते जास्त घ्यायचं नाही आहे, थोडंसं घट्ट, थोडंसं ते पीठ जे आहे ते ओलं होईल एवढं पाणी वापरायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मी पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे आणि इथे मी तांदळाचं पीठ घेते, कारण ते जे शेंगदाणे आहेत ते जरा सुटसुटीत व्हायला पाहिजेत, म्हणून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता तेलामध्ये टाकताना ते आपल्याला एक एक टाकायचं आहे, त्याच्यामुळे बघा माझ्या हाताला पीठ लागत पण नाही आहे, चिकट झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ जे आहे ते वरून भुरभुरायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते तयार झालेले आहे, आता आपण त्याला तेलामध्ये तळून काढूया। आता मी कढई घेते। तर मला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे शेंगदाणे आहेत ते तळण्यासाठी तुम्ही जास्त तेलाचा वापर करू नका, कढईमध्ये जास्त तेल घेऊ नका, कारण हे शेंगदाणे जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याच्यातला मसाला जो आहे तो तेलामध्ये उतरतो राहतो, त्याच्यामुळे तेल जे आहे ते थोडंसं लाल लाल होतं आणि मग आपण जेवणाला नाही वापरू शकत, त्याच्यामुळे थोड्याशाच तेलाचा वापर करा। आता हे बघा इथे एक एक शेंगदाणे टाकायला लागतात, तर तांदळाचं पीठ जर तुम्ही घ्याल वरतून भुरभुराल तर ते शेंगदाणे सुट्टे एक एक होतात। इथे माझे मस्तपैकी कलर आलेला आहे, शेंगदाणे मस्तपैकी झालेले आहेत। थोडेसे तेलामध्ये जास्त तळायचे, कारण मग ते थोडे जास्त तळल्यानंतर क्रिस्पी होतात थोडे। इथे मी तुम्हाला दाखवते कसे झाले आहेत, मस्त झाले आहेत, पण अजून थोडंसं मी तळते त्या तेलात। एक 5 मिनिट तळून झाल्यानंतर माझे शेंगदाणे जे आहेत, मसाला शेंगदाणे जे आहेत ते तयार झालेले आहेत। आता टिश्यू पेपरवर आपण त्याचं तेल जे आहे ते पूर्ण सोक होईल इथपर्यंत टिश्यू पेपरवर ठेवायचं आहे। आता मी सगळे तळून घेते। तुम्ही तेलाचा कलर पण इथे बघू शकता, थोडासा आता एकदाच मी तळलेले आहेत तरी तेलाचा कलर जो आहे तो थोडासा लालसर झालेला आहे, त्याच्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो कमी करा। आता इथे मी दुसऱ्यांदा शेंगदाणे टाकते।
तर मसाला शेंगदाणा जे आहे ते बाजारातून आपल्याला पॅकेटमध्ये मिळतात, वेगवेगळ्या कंपनीचे पॅकेट्स असतात, पण ते इतके तिखट असतात की आद्वीला भरपूर आवडतात मसाला पीनट्स, पण तिला खातच येत नाही. म्हणजे एक शेंगदाणा खाल्ला की लगेच पाणी प्यायली, इतके तिखट असतात. त्याच्यामुळे मग मी आयडिया केली की घरीच बनवावं. तर इथे बघू शकता आपले मसाला शेंगदाणे जे आहेत, मसाला पीनट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. मस्त एकदम कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते, आवाज दाखवते त्यांचा. मस्त सुंदर असे झालेले आहेत. इथे तुम्ही आवाज बघू शकता. मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि टेस्ट पण इतकी सुंदर आलेली आहे, छान कलर आलेला आहे. तर मसाला शेंगदाणा जो आहे तो बाजारातून न आणता घरच्या घरी तुम्ही करू शकता. खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि हे जे साहित्य आहे ते आपल्या घरात तर नक्कीच असतं. तर एकदा ही व्हिडिओ बघा आणि मसाला शेंगदाणा जो आहे तो घरी नक्की ट्राय करा. आणि आजची व्हिडिओ जी आहे, मसाला शेंगदाण्याची व्हिडिओ आहे, ती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ, मसाला पीनट्सची व्हिडिओ, मसाला शेंगदाण्याची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जे कोणी जर नवीन व्हिडिओ बघणारे असतील त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जर बेल आयकॉन दाबलात तर माझे असे रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.